झालं नाही. नमस्कार. द्राक्ष पंढरी म्हणून ओळखली जाणारी नाशिकची ही भूमी आणि इथे जमलेले सगळे शेतकरी बंधू आणि भगिनी, कॅनबायसिसच्या या सत्रामध्ये मी डॉक्टर प्रशांत पवार तुमचे सहर्ष स्वागत करतो. आजचा जो विषय आहे हा अतिशय तसं बघायला गेलं तर गंभीर विषय आहे आणि तसं बघायला गेलं तर खूप कॉमन आहे. कॉमन याच्यासाठी की रोज शेती करताना आपला मातीशी संबंध येतोच, किंबहुना मातीविना शेती होऊच शकत नाही. आता आपल्याला जेव्हा आपण मातीचे आरोग्य आणि त्यामधील जीवाणूंचे महत्त्व या विषयाकडे वळण्यापूर्वी या पर्टिक्युलर सत्रामध्ये आपल्याला काय काय गोष्टींचा अनुभव मिळणार आहे किंवा काय गोष्टींवर आपली चर्चा होणार आहे हे देखील कळणं गरजेचं आहे. सर्वप्रथम माती. जेव्हा आपण माती म्हणतो तर मातीला वेगवेगळ्या नावाने आपण संबोधित करतो. म्हणजे मातीला आपण आईची उपमा देतो, धरणी माता, भूमाता, काळी आई, अशा वेगवेगळ्या नावाने आपण संबोधित करतो. पण एक प्रश्न जर आपण आपल्या स्वतःला विचारला की खरंच आपण या आईची सेवा करतो का, त्या मातीला काय हवंय काय नको हे बघतो का, असा जर आपण प्रश्न विचारला तर थोडंसं आपल्यालाही खेद वाटू शकतो की खरंच आपलं लक्ष मातीकडे त्या पद्धतीने नाहीये. आणि आपण जेव्हा शेती करतो निरनिराळ्या समस्यांना आपण सामोरं जातो आणि खरं तर आपल्याकडं आई रूपाने असलेली ही माती ही आपल्याला फक्त आपल्या पिकांचं संवर्धन संगोपन करत नाही तर आपलं सुद्धा संगोपन करते, परंतु आपण काळाच्या ओघामध्ये त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे. तो कॅनबायोसिस ही जी कंपनी आहे ही गेल्या 3 दशकांपासून शेतकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहे आणि आमची सगळी जी उत्पादनं आहेत ही इको फ्रेंडली तसेच मातीमध्ये जास्तीत जास्त प्रकारे कसे जीवाणू संवर्धित होतील या प्रेरणेने स्थापित झालेली आहे. कंपनीची स्थापना ही पुण्यामध्ये झालेली असून कंपनीच्या संस्थापिका आणि मॅनेजिंग डायरेक्टर संदीपा कानिटकर यांच्या प्रेरणेतून कंपनीची स्थापना झाली आणि भारतामध्येच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जावर वेगवेगळ्या देशांमध्ये कॅनबायोसिसची उत्पादनं जी आहेत ती आम्ही एक्सपोर्ट करतो आणि फक्त भारतातला शेतकरी नव्हे तर परदेशातील शेतकरी सुद्धा या वेगवेगळ्या उत्पादनांचा अनुभव घेत आहेत. तर आपण आता मुख्य जे आपले जो विषय आहे त्याच्याकडे आपण वळूया. मातीची मुख्य जी कार्य आहेत आणि त्यावरील म्हणजे काय कशा पद्धतीने आपण मातीचं जे आहे दुरावस्था होत आहे त्याच्यावर जर एक नजर टाकली तर आपल्याला कळेल. तर मातीचे महत्त्व, माती ही केवळ अन्न उत्पादनासाठीच नव्हे तर पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी मातीचं महत्त्व आहे. तेव्हा आपण म्हणतो की कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजेच कार्बन संकेंद्रण, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आणि मातीतील प्रदूषक कमी करण्यासाठी, वातावरणामध्ये जो बदल होतोय आता आपण अनुभवत आहोत की पूर्वी 40 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर फक्त काही भागांमध्ये बघितलं जायचं, पण आता जर आपण बघितलं तर सर्रास पुणे असू द्या, नाशिक असू द्या, तिथे हवामान बदलाचा किंवा फटका शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना बसत आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये मातीचं योगदान हे अनन्यसाधारण असं आहे. आपण जी काही घरं बांधतो ती सुद्धा आपण मातीवरच बांधतो, बरोबर. याच्या व्यतिरिक्त जे काय वेगवेगळ्या समस्या शेतकऱ्यांना येतात, जसं पूर येतो किंवा वातावरणामधले जे उतार चढाव येतात, याच्यामधल्या ज्या गोष्टी याच्यासाठी सुद्धा चांगली माती असणं ही खूप गरजेची आहे. म्हणून मानवाच्या सगळ्या पायाभूत सुविधांसाठी मातीचं महत्त्व हे उल्लेखनीय असं आहे. आणि अन्न, तंतू आणि इंधनाची उपलब्धता सुद्धा आपण मातीच्या चांगल्या संगोपनामधून आपण देऊ शकतो. आता आपण शेतीमध्ये जर मातीचं महत्त्व बघायला गेलो तर याच्यामध्ये प्रामुख्याने पिकांसाठी पोषण द्रव्यांचा स्रोत. आता पिकांमध्ये जी पोषण द्रव्ये येतात ती कुठून येतात? मातीतूनच येतात.
आता आपण वेगवेगळ्या प्रकारची खतं टाकतो. या खतांसाठी माती हा एक चॅनल आहे. मातीमध्ये जे असंख्य करोडो जीवाणू असतात तर यांच्या मार्फतच ते आपल्या झाडांपर्यंत पोहोचवले जातात. तर याच्यामध्ये जसं की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे आपल्याला माहिती आहे. NPK हा एक प्रत्येक शेतकऱ्याला जेव्हा आपण कुठली लागवड करतो तेव्हा NPK शिवाय आपण शेती करू शकत नाही. परंतु हे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये जी आहेत ती त्या पिकांच्या मुळापर्यंत कोण पोहोचवतं असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो की मुळांमध्ये किंवा झाडामध्ये अशी काही शक्ती आहे की ते ऑटोमॅटिक ओढून घेतात, असं काही आहे का? जेव्हा आपण माणूस म्हणून आपण अन्न खातो, आपल्या अन्नाचं पचन कोण करतं? तर आपल्या पोटामध्ये पण गट मायक्रोबायोम आहे, म्हणजेच सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव त्याचं विघटन करून वेगवेगळ्या फॉर्ममध्ये त्याला परावर्तित करतात आणि तिथे आपण विटॅमिन्स किंवा आपल्या शरीराला जे आवश्यक मूलद्रव्य आहेत ती आपल्याला तिथे मिळतात. असंच मातीचं सुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला पिकांसाठी जेव्हा पोषण द्रव्यांचा आपण स्रोत म्हणतो तर याच्यामध्ये पुढच्या काही स्लाइड्समध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन करू की कशा पद्धतीने हे जे मायक्रोब्स आहेत हे अन्नद्रव्यांचा पुरवठा त्याच्यामध्ये करतात. त्याच पद्धतीने जल साठवण आणि उपलब्धता. आता माती पाण्याचे साठवण करते आणि पिकांना आवश्यकतेनुसार पुरवते, त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो. आमची पॅरेंट कंपनी डी सँगोज, तर तिथले सायंटिस्ट आणि टेक्निकल टीम भारतामध्ये येत असते आणि भारतात आल्यानंतर जेव्हा द्राक्षाचं नाव आपण घेतो तेव्हा निश्चित द्राक्ष म्हटल्यावर नाशिक, द्राक्ष इज इक्वल टू नाशिक असं एक समीकरण आहे. तर त्यांना खूप क्युरियोसिटी असते की नाशिकची द्राक्ष कशी, टेबल ग्रेप्स कसे घेतात, कारण परदेशामध्ये जे ग्रेप्स घेतले जातात हे मेनली वाईन प्रोडक्शनसाठी घेतले जातात. तर त्यांना टेबल ग्रेपचं आकर्षण. मग जेव्हा नाशिकमध्ये येतात तर मग बघतात की अरे कशा पद्धतीने द्राक्षाची शेती करतात शेतकरी. बरेचसे त्याच्यामध्ये परदेशामध्ये आणि आपल्या याच्यामध्ये शेतीमध्ये थोडासा फरक आहे. आता आपल्याकडे उंचीवर आपण द्राक्ष वेल जी आहे ती जाते, तिथं तेवढ्या उंचीवर जात नाही. तर असंच मी आमच्या त्या टीमला दाखवत होतो आणि बाजूला ऊस होता आणि फ्लड इरिगेशन सुरू होतं, म्हणजे मोटरनी पाणी. तर मला त्याच्यातल्या एका शास्त्रज्ञाने विचारलं की हे तुम्ही काय करताय? म्हटलं काय नाही, आम्ही पाणी देतोय, शेतकरी पाणी देत आहेत उसाला. तर ते म्हटलं उसाला पाणी पण अशा पद्धतीने कसं देताय तुम्ही, डायरेक्ट सोडून दिलंय? म्हटलं आमच्याकडे असंच, याला फ्लड इरिगेशन म्हणतात. ते मला म्हणाले की याचा अर्थ तुम्हाला पाण्याची किंमत नाहीये असं वाटतंय. तर आता मी निरुत्तरित झालो. मी म्हटलं आता आपण काय बोलणार ना. ते म्हटले कसं आहे की कुठली पण गोष्ट जी आहे ही समतोल प्रमाणात वापरणं गरजेचं आहे. आवाज जरा बाहेरचा कमी करायला सांगा. तर समतोल प्रमाणात, मग पाण्याची आवश्यकता किती आहे तेवढंच आपण द्यायला पाहिजे. आता आपणही शेतकरी म्हणून आपणही थोडं पुढच्या लेवलला गेलो आहोत की आपण सरसकट फ्लड इरिगेशन देत नाही, पण काही पिकं आहेत की ज्याला पाणी जास्तच लागतं, त्या ठिकाणी आपल्याला करणं पण ते बंधनकारक आहे. पण असे काही डिफरन्स. मग पाण्याचा विषय झाल्यानंतर मग मातीचा विषय आला. मग मातीसाठी तुम्ही काय करता? मातीसाठी काय करता? मग जे काही जनरल गोष्टी शेतकरी वापरतात तेवढाच. तर याच्यामध्ये काय की अवेअरनेस जो आहे इतर देशांमध्ये मातीबद्दलचा तो खूप वाढलेला आहे. आणि मला वाटतं आता मागच्याच आठवड्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपले केंद्रीय कृषी मंत्री जे आहेत त्यांनी एक अलार्मिंग सिच्युएशन म्हणून सांगितलंय की भारतामधली जी माती आहे हिची ज्या पद्धतीने वाताहत होतीये तर हे खूप मोठं संकट येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर उभं राहू शकतं जर आपण मातीला व्यवस्थित ट्रीट केलं नाही तर, किंवा मातीला आपण जर त्याची काळजी घेतली नाही मातीची तर यासाठी जल साठवण याच्यासाठी नाही तर नुसतंच आपण पाणी दिलं आणि मातीने जर ते होल्ड करून ठेवलं नाही तर पाणी असंच निघून जाणार आणि माती खराब होणार, पाण्याचाही उपयोग होणार नाही आणि जी तुम्ही खतं किंवा काय टाकताय तेही असंच वाहून जाणार. तर मातीचं जे योगदान आहे याच्यामध्ये सुद्धा उल्लेखनीय आहे. पिकांच्या मुळांना जो आहे तो आधार देण्याचं काम करते माती, ज्यामुळे पिकं स्थिर राहतात आणि पोषण द्रव्ये जे आहेत ती चांगल्या पद्धतीने तिथं शोषित केली जातात. जेव्हा आपण आता जीवाणूंचं महत्व किंवा सूक्ष्मजीवांचं महत्व म्हणतो त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांसाठी पाणी आणि माती या दोन्हीची आवश्यकता खूप गरजेची आहे. तेव्हा आपण मातीचं म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की माती, एक चिमूट मातीमध्ये करोडो सूक्ष्मजीव असतात, हे तुम्हाला माहीतच असेल. ते कशा पद्धतीने माती ही त्यांचं घर बनू शकते
तर मातीची सुपीकता वाढवण्यासाठी, मातीची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर आणि मातीचं एक असोसिएशन आहे. आता जेव्हा आपण सूक्ष्मजीव म्हणतो, बऱ्याच जणांना असं वाटतं की सूक्ष्मजीव आपल्या डोळ्याला दिसत नाहीत, मग खरंच हे कसं काम करतात किंवा काम करतात का? तर आता आपण जेव्हा दैनंदिन आयुष्यात आपण बघतो, अशा बऱ्याचशा घटना आहेत की ज्या आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाही, पण ते कार्य अविरतपणे सुरू असतं, बरोबर ना? आपण आता श्वास घेतो, ऑक्सिजन जो मिळतो याच्यामध्ये पण सूक्ष्मजीवांचं योगदान आहे. म्हणजे असं नाही की फक्त शेतीमध्ये किंवा मातीमध्ये किंवा आपण आता जे गट मायक्रोबायोमची गोष्ट केली, हे चराचरात व्यापलेलं आहे. सेंद्रिय पदार्थांचे पुनर्वसन, तर जेव्हा आपण मायक्रोबियल प्रॉडक्ट किंवा सूक्ष्मजीवांचा आपण उल्लेख करतो तेव्हा निश्चितपणे त्याचं खाद्य पण त्याला पाहिजे. आता तुम्ही बघा की जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, आपल्याला एखादं काही आजार असेल किंवा काही आपल्याला डिफिशियन्सी असेल एखाद्या न्यूट्रिएंटची, तर डॉक्टर आपल्याला काय सांगतात? पहिली गोष्ट काय सांगतात? तुम्ही गोळ्या खा भरमसाठ असं सांगतात की चांगलं जेवण करा असं सांगतात. चांगलं जेवण करा आणि मग या गोळ्या घ्या, बरोबर ना? आता नुसते गोळ्या खाऊन जर आपण जगलो तर मग अन्नधान्याची काही आवश्यकताच नसती, बरोबर ना? मग सगळे गोळ्या रोज टॅबलेट घेऊन फिरलो असतो आपण. तर असंच काहीशा प्रमाणामध्ये मातीकडे सुद्धा जेव्हा आपण खतं टाकतो तर आपण तेही बघायला पाहिजे की याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये सेंद्रिय पदार्थ आहेत का. आता आपण सर्रासपणे काही ठिकाणी, आता तुम्ही पंजाब हरियाणामध्ये बघितलं असेल, जे प्रदूषण होतं त्या प्रदूषणामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये जे काय पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश इथली जी भात काढणीनंतर जे पराली म्हणतात त्याला, ते जाळलं जातं, तर त्याच्यामुळं हवा प्रदूषण होतं. आणि हवा प्रदूषण, नुसतं हवा प्रदूषण तिथं त्या एरियापुरतं मर्यादित न राहता ते वाईड स्प्रेड होतं, सगळीकडं प्रदूषण पसरतं आणि त्याचा काही फायदा होत नाही. बरं, जेव्हा आपण ते प्रदूषण करतो तेव्हा जेव्हा पेटवतो तेव्हा मातीच्या वरच्या थरामधील जे सूक्ष्मजीव असतात ते सुद्धा मरून जातात. म्हणजे होतं काय, वर्षानुवर्ष आपण तेच करतो आणि मग एक दिवस आपण म्हणतोय माती काही उपयोगाची राहिली नाहीये. असं का होतं? तर त्याला कुठंतरी आपणच कारणीभूत आहोत, आपल्याला ते लक्षात येत नाही आणि आपण ते सर्रास जाळून टाकतो. निश्चितपणे जेव्हा आपण शेतकऱ्यांचा विचार करतो तर त्या शेतकऱ्यांकडे ऑपरेशनल तेवढा वेळ नाहीये की तो कुजवण्यासाठी एवढा वेळ देईल किंवा काय. मग त्यासाठी कंपनीने स्पीड कंपोस्ट नावाचं एक प्रॉडक्ट आम्ही आणलं, त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर पारितोषिकं देखील मिळाली आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांचा तिथं फायदा करून दिला. आपण पुढच्या स्लाइडकडे बघूया. जे मी आता बोलत होतो की राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग योजना जी ब्युरो आहे त्यांनी सांगितलं की जवळपास 30% माती जी आहे आपली ऑलरेडी खराब झालेली आहे. आता हे प्रमाण जे आहे पर्सेंटेजचं, हे प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आहे. काही ठिकाणी खूपच खराब झालेली आहे, काही ठिकाणी अशा अवस्थेत आहे की खराब झाल्यानंतर म्हणजे वाळवंटीकरणाकडे पण वाटचाल करत आहेत काही काही ठिकाणची जी माती आहे. आता वाळवंट झाल्यावर काय, माती आपण परत तयार करू शकतो का? आपण ठरवलं टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली, आपण माती परत तयार करू, पॉसिबल आहे का? म्हणजे हजारो वर्षाची प्रक्रिया, जैव प्रक्रिया होऊन माती तयार होते. माती खराब आपण करतो, माती खराब पण एका दिवसात होत नाही, बरोबर ना? की होते? आता जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये शेती केली जायची तर त्या शेतीमध्ये तेव्हा फर्टिलायझर नव्हते, पारंपरिक पद्धतीने शेती करायची. शेती किती वर्षापूर्वीची हिस्ट्री असू शकते शेतीची, काय वाटतं तुम्हाला? जेव्हा आपण माकडामधून माणसामध्ये कन्व्हर्जन झालं आपलं, तर त्यावेळेला पहिली 2 कामं आपण केली. एक तर पाळीव म्हणजे जे जंगली प्राणी आहेत त्यांना पाळीव बनवलं आणि शेती. म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचं इतिहास आहे. म्हणजे शेती करायला सांगणं आपल्याला हे काही गरज नाहीये किंवा त्याची आवश्यकता नाही, पण कशा पद्धतीने करायला पाहिजे, काळाच्या ओघात आपण काय करतोय, आपण किती नुकसान करतोय हे पण आपण जाणून घेणं गरजेचं आहे. तर भारतामध्ये सेंद्रिय कर्ब जे आहे ते खूप कमी आहे. सेंद्रिय कार्बन म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, तर याचं 1% जर असेल तर ते चांगल्या पद्धतीचं माती आहे असं आपण म्हणू शकतो. पण आत्ता जर आपण बघितलं तर सरसकट जवळपास 0.3 म्हणजे 1% वरून 0.3 एवढ्या खालच्या लेवलला आपल्या मातीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे, ऑर्गॅनिक कार्बन, तो पोहोचलाय.
तर आता तुम्ही बघा, विचार करा की जर ऑर्गॅनिक कार्बन या लेवलला असेल, तुम्ही किती खतं टाका, खूप चांगले चांगले उत्पादनं टाका, पण त्याचा उपयोग काहीच होणार नाही. म्हणून आपल्याला माती आणि माती परीक्षण पण, आता बरेचसे लोक माती परीक्षण करतात. माती परीक्षणामध्ये आपण काय बघतो? फक्त एनपीके. एनपीके बघून काय, म्हणजे ठीक आहे एनपीकेची किती मात्रा आहे हे आपल्याला कळते, पण एनपीके व्यतिरिक्त अजून काय बघणं गरजेचं आहे आपल्याला? तर आपल्याला त्याच्यामध्ये पहिलं आहे की कार्बन किती % आहे ते बघणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट पीएच. पीएच हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. का? कारण चांगली जेव्हा मायक्रोबियल डायव्हर्सिटीचा विचार करतो आपण की चांगले जीवाणू त्याच्यामध्ये पाहिजेत, त्याच्यासाठी पीएच आणि कार्बन हे 2 गोष्टी आहेत. कार्बन जे आहे त्याला आपण म्हणू शकतो की म्हणजे जे सूक्ष्मजीव आहेत यांना राहण्यासाठी ते घर तयार केलं जातं तिथं. हे कार्बन जो आहे हा त्यांचं हाऊस आहे. आणि पीएच जो आहे तो या होल्ड, म्हणजे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम येतात, म्हणजे आता तुम्ही जर समजा एखादं कुठलंही झाड तुम्ही बघितलं, त्याची मुळं जर बघितलं तर खूप डीप लेवलला गेलेली असतात. तुम्ही बघा, छोटा अगदी रोपटं किंवा एखादं तण जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल ती मुळं खूप डीपमध्ये गेलेली असतात. आता साऊथ इंडियामध्ये एक असंच, म्हणजे एका झाडाची मुळं किती खोलवर जाऊ शकतात याचं त्यांनी एक टेस्टिंग केलं एका सॅम्पल झाडावर, तर कित्येक किलोमीटरवर ती झाडांची मुळं पोहोचली होती अन्नद्रव्य घेण्यासाठी. म्हणजे जी हे सूक्ष्मजीव असतात ते आणि जे कुठलं झाड आहे त्यांची जी मुळं आहेत त्याच्या आजूबाजूला जो रायझोस्फिअर असतो तिथं सिम्बायोटिक असोसिएशन असते. म्हणजे काय की ते राहायला जागा देतात. झाडांची जी मुळं आहे ती म्हणतात आमच्या इथे, सूक्ष्मजीवांना सांगतात की आमच्या इथे येऊन राहा आणि आम्हाला जो अन्न पुरवठा पाहिजे तो तुम्ही करा. त्याचं जे काही नायट्रोजन फिक्सिंग, फॉस्फेट सोल्युबलायझिंग, पोटॅश मोबिलायझिंग असे वेगवेगळे जे त्यांचं काम आहे ते तुम्ही करा, असं ते आपल्याला त्याच्यामध्ये सांगतात. आता भारतीय मातीचा एक मोठा भाग नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि इतर अन्नद्रव्य जे आहेत यांच्या कमतरतेने त्रस्त आहेत म्हणजे शेतकरी. आणि भारतीय मातीमध्ये 70% माती जी ऍसिडिटी किंवा अल्कलाईन सॉइल आहे, तर याच्यामुळे सुद्धा जे आहे मायक्रोबियल डायव्हर्सिटी ही कमी झालेली असते. आता तुम्ही बघा की दरवर्षी जवळपास 15.35 टन मातीची धूप होते. सर्रासपणे आपण मातीला म्हणजे कन्सिडर केलेलं आहे की ठीक आहे मग काय हरकत नाही, काय होईल बघू पुढं असं करत करत आपण जेव्हा पुढच्या वाटचालीकडे आपले जाऊ तेव्हा आपण आपली जी पुढची जनरेशन यांना काय देऊन जाणार आहे? वाळवंट की काय? हे प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आणि चांगली माती ओळखण्याचे बरेचसे पॅरामीटर आहेत. सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर, तुम्ही जर चप्पल काढून जर त्या मातीवर चालले, त्या मातीचं जी काय टेक्स्चर आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल की माती सुपीक आहे की काय आहे याच्यामध्ये, आणि तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपण काय केलेलं आहे. तर पिकांच्या वाढीसाठी मातीचे आरोग्य का महत्वाचे आहे? कारण मातीचे आरोग्य जे आहे हे राखल्याने शाश्वत शेती करता येते, ज्यामुळे दीर्घकालीन उत्पादन क्षमता वाढते. आता या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला वाटत असेल की आम्ही फक्त स्लाइडमध्ये दिले आणि सांगतोय, पण आमची टीम नाशिकमध्ये जवळपास 20 लोकांची आमची टीम आहे. तुम्ही कुणालाही विचारा, कुठलेही शेतकरी जे कॅनबायोसिसची जीवाणुयुक्त खतं वापरतायत त्या तुम्ही प्लॉटवर जाऊन स्वतः बघून या. मी सांगतोय म्हणून मी म्हणत नाहीये, परंतु हे आपल्याला करणं गरजेचं आहे की शाश्वत शेती करण्यासाठी मातीची क्वालिटी का राखणं गरजेचं आहे. आणि ते तुमच्या अनुभवावरून, जसं आध्यात्मिक याच्यामध्ये आपण बोलतो ना की स्वानुभव, सगळे संत महात्मे काय सांगतात आपल्याला, स्वानुभव घ्या, त्याचा अनुभव दुसऱ्याचा दुसऱ्याकडे, तसं तुम्ही स्वानुभव घ्या. तुम्ही बघा मातीमध्ये आपण काय काय गोष्टी टाकायला पाहिजेत, आपल्या मातीची क्वालिटी काय आहे, आणि मग पुढे जा. पिकांना जे आवश्यक पोषक घटक आहे ते उपलब्ध होतात, पिकांची वाढ सुधारते. याच पद्धतीने जेव्हा आपण म्हणतो, बोली भाषेमध्ये आपण बोलतो की कुठल्याही याचं झाडाचं मूळ जसं सशक्त असतं त्यामुळे ते कुठल्याही रोगांना बळी पडत नाही, तसंच माणसाचं पण आहे. आपलं मूळ सशक्त पाहिजे, म्हणजे आपण चांगला आहार घ्यायला पाहिजे, आपण ठणठणीत राहायला पाहिजे, मग आपण भरपूर एनर्जी जी आहे ती आपली वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण चॅनलाइज करू शकतो. तसंच इथं मातीचं सुद्धा आहे. माती जर चांगली असेल तर बाकीचा जो काही खर्च आपला होणार आहे सगळ्या पद्धतीच्या गोष्टींवर, मग खतं असतील, औषधं असतील, त्याचा म्हणजे जो आहे, जो अतोनात आपण वापर आणि जास्त खर्च होतोय हा कमी होणार आहे, निश्चितपणे कमी होणार आहे. माती जर चांगली असेल तर त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे.
आरोग्यपूर्ण मातीमध्ये अधिक जैवविविधता आपल्याला सापडते आणि पाणी जे आहे चांगल्या पद्धतीने, जे मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की पाण्याची जी वाताहत होत आहे किंवा पाणी डायरेक्टली वाहून जाते, तर चांगली माती असेल तर चांगल्या पद्धतीने पाणी होल्ड करून ठेवेल, पाणी पण आपल्याला कमी लागेल आणि आवश्यक तेवढा पुरवठा जो आहे पाण्याचा तो पिकांना करेल. त्याच पद्धतीने मातीतील पोषक जीवाणू जे ते पोषक तत्वांचे विघटन करतात आणि मातीची संरचना जी असते याच्यामध्ये देखील त्याचा फायदा होतो. आता माती खराब झाल्याने काय काय होतं तर ते आपण एक थोडक्यात बघूया. तर मातीतील पोषक घटक कमी होऊन पिकांची उत्पादकता जी आहे ती घटते. पाण्याची धारण क्षमता कमी होऊन सिंचनाची गरज अजून वाढते, म्हणजे अजून पाणी द्यायला लागतं. जैव विविधता कमी होते, ज्यामुळे मातीतील जीवाणू आणि सूक्ष्मजीवांचे कार्य जे याला ते टॅम्परिंग होतं आणि कीड आणि रोग जे त्या गोष्टी आपल्याला रोजच्या जीवनामध्ये बघायला लागतात की शेतकरी जे आहे 1-2 वर्ष झाले की वेगवेगळ्या किडी येतात. त्या म्हणजे हे रोजचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या समोरचे. आणि आता काय होतं की वेगवेगळे कीटकनाशक वापरल्यानंतर त्याच्यामध्ये रेझिस्टन्स तयार होतो, मग ते कीटकनाशक काम करत नाही, मग दुसरं कीटकनाशक घ्या. अशा पद्धतीने आपला जो उत्पादन खर्च आहे तो वाढतच चाललाय. पूर्वी काय व्हायचं की समजा ₹1 आपण इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे रिटर्न आपल्याला मल्टिपलमध्ये भेटायचे. पण आज काय झालेलं आहे, म्हणजे आज शेतकरी या लेवलला येऊन पोहोचलेला आहे की तो म्हणतो मी जेवढे पैसे इन्व्हेस्ट केले तेवढे जरी वसूल झाले तरी बास. म्हणजे प्रॉफिट, म्हणजे ॲग्री बिझनेस जे कन्व्हर्जन करायचं आहे ते तर अजून लांबच आहे. पण आता शेतकरी जो आहे तो एवढा उत्पादन खर्च वाढलेला आहे की त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींमध्ये कॉस्ट वाढून जे काय उत्पादन आपल्याला, म्हणजे शेतकऱ्यांच्या पुढचे 2 प्रमुख प्रश्न आहे. एक तर जे काय कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढत चालली आहे ती कमी करणे, आणि दुसरं जे काय उत्पादन आहे ते जास्त उत्पादन यायला पाहिजे, क्वालिटी उत्पादन यायला पाहिजे, ज्यायोगे त्यांना जास्त दर मिळेल. पण या दोन्ही समस्यांनी त्रस्त आहे आणि शेतकरी बऱ्यापैकी काय होतं की म्हणजे इन्फ्लुएन्स होतात शेतकरी, की कोणी सांगितलं हे करा ते करा, आपण ते प्रयोग करत राहतो आणि कळत न कळत मग काय होतं की आता बऱ्याचशा ठिकाणी तर एवढं म्हणजे वाईट चित्र आहे की काही ठिकाणी फंजीसाईडचं लोक ड्रेंचिंग करतात. आता तुम्ही इमॅजिन करा, फंजीसाईड सारखा विषारी पदार्थ जर आपण ड्रेंचिंग करून जर त्याच्यामध्ये टाकलं, कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये ते पाण्यामध्ये मिक्स होणार आहे किंवा आपण जे काही इतर भाजीपाला पिकं असतील काय त्याच्या मार्फत तर ते येणारच आहे, म्हणजे फिरून परत आपल्याकडे येणार आहे या गोष्टी. त्यामुळे आपण थोडासा याच्याकडं विचार करणं गरजेचं आहे. आता जास्त रासायनिक खतं म्हणजे जास्त उत्पादन, असं बऱ्याचशा ठिकाणी वाटतं लोकांना की ठीक आहे चला आपण हे जास्त खर्च करूया. पण असं खरंच आहे का? वाटतं का तुम्हाला की बाबा जास्त खतं, एकाच्या ऐवजी आपण 2 गोण्या टाकल्या समजा तर जास्त उत्पादन येईल? नाही येणार, कारण त्याला आवश्यकता किती आहे. आता ऑलरेडी नायट्रोजन जो आहे हा वातावरणामध्ये असतो, फॉस्फरस पोटॅश जो ऑलरेडी जमिनीमध्ये आपण गेल्या 40, 50, 60 वर्षापासून टाकत आलोय तो ऑलरेडी त्याच्यात पडलेला आहे. पण झाडांच्या मुळामध्ये एवढी क्षमता नाहीये ना की तो फॉस्फरस जे आहे ते विघटन करून ते मुळापाशी आणून ठेवतील. मग हे सूक्ष्मजीव जे आहेत हे ते कार्य करतात आणि त्यामुळं आपल्याला त्याची डायव्हर्सिटी वाढवणं गरजेचं आहे. पिकांच्या वाढीमध्ये जैविक घटकांचा नाश मातीच्या आरोग्याला ते हानी पोहोचवतं. जेव्हा आपण मातीमध्ये निरनिराळ्या प्रकारचे केमिकल्स किंवा हे टाकतो तर याच्यामध्ये कुठं ना कुठं जे त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव आहे याच्यावर पण त्याचा परिणाम निश्चितपणे होतो. आणि जे काय वातावरण कमी जास्त होतं याच्यामध्ये सुद्धा बिघाड होतो. जमिनीवर जास्त दबाव आणि बांधकामामुळे वायू विकास जो आहे तो कमी होतो, ज्यामुळे ज्या काही नॅचरल प्रोसेस आहेत जे काही मातीमधल्या ह्या कमी होतात. आणि कंटिन्यू आपण तेच पिकं जर घेतली किंवा आपण प्रत्येक वेळेला नांगरट केली, ह्या गोष्टी केल्यानंतर जमिनीची जी आहे ती धूप होती आणि त्याच्यामध्ये मातीचं जे आहे ते नुकसान होतं. आता जीवाणूंचं महत्त्व काय, तर जीवाणू मातीची संरचना जी आहे ते सुधारतात. आणि आता इथं म्हणजे पूर्वी असं राहिलं नाही की पूर्वीसारखं की आम्ही काहीतरी कुठल्या तरी कंपनीने काहीतरी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही त्याच्यावर लगेच. तर आता रिसर्च पेपर अवेलेबल आहेत, आता शेतकरी सुद्धा एज्युकेटेड झालेले आहेत, नेक्स्ट जनरेशन शेतकऱ्यांची जी आहेत ती त्याच्यामध्ये आलेली आहे. तर अनेक रिसर्च पेपर याच्यामध्ये आहेत. तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे, तर मोबाईलवर मध्ये तुम्ही टाकून बघा की काय रोल असतो मायक्रोब्सचा, या सूक्ष्मजीवांचा रोल काय असतो तुम्हाला कळेल तिथं. आणि याच्यावर भरपूर रिसर्च पेपर अवेलेबल आहेत, त्यामुळे ते पण तुम्ही स्टडी करा.
त्याच्यामध्ये कशा पद्धतीने द्राक्ष शेती अजून आपण जेव्हा फॉरेन ट्रिप्स वगैरे तुम्ही करता त्यावेळेला या पण गोष्टी बघणं आपण गरजेचं आहे की तिथल्या मातीची क्वालिटी काय आहे, मातीला एनरिच करण्यासाठी ते लोक काय करतात हे सुद्धा आपण बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पिकांची वाढ, रोग नियंत्रण, आणि मी मगाशी तुम्हाला तो प्रश्न विचारला की अनेक वर्षापासून जे आहेत मातीचं आपण नुकसान केलेलं आहे समजा, तर मातीला परत पुनरुज्जीवन देणं शक्य आहे का? तर शक्य आहे, पण ज्या पद्धतीने आपण एका दिवसात माती खराब केली नाही तसं एका दिवसात रिस्टोर पण होणार नाही. त्याला थोडासा पिरियड जावा लागेल. सांगलीमध्ये आम्ही एका शेतकऱ्यांकडे गेलो होतो, तर तिथली जेव्हा माती बघितली त्याच्यामध्ये खूप प्रकारची गांडुळं त्याच्यामध्ये होती. आणि जेव्हा त्या शेतकऱ्याला आम्ही विचारलं तो म्हटलं की सर आम्ही 5 वर्ष झाले या मातीवर काम करतोय, तेव्हा आम्हाला आज हे बघायला मिळालेलं आहे. त्यामुळं कुठलीही चांगली गोष्ट करण्यासाठी वेळ लागतो, त्याच पद्धतीने तुम्ही पेशन्स सुद्धा ठेवायला पाहिजेत. आणि हे जर तुम्ही करत गेला मायक्रोबियल प्रॉडक्ट्सचा त्याच्यामध्ये वापर, तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होतो. पोषक चक्र जे आहे तर जीवाणू मातीतील कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि इतर महत्त्वाचे घटक जे आहेत ते पचून त्याचं पुनर्नवीकरण करतात, ज्यामुळे मातीला पोषण मिळते आणि विकासासाठी ते उपयुक्त ठरते. तर बायो फर्टिलायझर हा शब्द काही आपल्याला नवीन नाहीये, पण एक्झॅक्टली बायो फर्टिलायझर काय करतात? तर जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं फक्त NPK नव्हे तर झिंक पण आहे. आता झिंकची गरज काय आहे? तर झिंक जे ते इम्युन सिस्टीम वाढवतं. आपण करोनाच्या काळामध्ये बघितलं की आपण जे लोक म्हणजे करोनाच्या त्या फेजमध्ये बळी पडले नाहीत करोनासारख्या भीषण महामारीला, तर त्यांच्यामध्ये त्यांची इम्युन सिस्टीम चांगली होती, बरोबर ना? इम्युन सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता. ही कशामुळे चांगली होती? एका रात्रीत आपण लगेच नारळ पाणी प्या, काजू बदाम खा आणि झाली का आपली? नाही, तर वर्षानुवर्ष जे आपण चांगलं काही खाल्लेलं आहे त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिली आणि त्याच्यामुळे आपण बळी पडलो नाही. करोनामध्ये बऱ्याचदा आपण बघितलं की चांगले दिसणारे व्यक्ती म्हणजे चांगले एकदम हट्टेकट्टे आहेत, पण काही ना काही त्या आजाराला बळी पडले, काही गेले आपल्या जवळची लोक. त्याचं कारण आहे की आपण जे आहे आता अशा काही गोष्टींकडे धावत चाललेलो आहे की आपल्याला हे म्हणजे समजतच नाहीये की आपण कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टींकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करायला पाहिजे. तर बायो फर्टिलायझर हे खूप महत्त्वाचे आहेत. आम्ही कॅनबायोसिसचे आहोत म्हणून आम्ही तुम्हाला हे नाही सांगणार, पण कुठलेही जे काही जीवाणू तुम्ही वापरत आहेत ते चांगल्या पद्धतीने जर मातीमध्ये गेले तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होतो. आता थोडक्यात म्हणजे मी इथं तुम्हाला काही जीवाणूंचं इंट्रोडक्शन नाही करून देणार, पण थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो की नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू कुठले, तर रायझोबियम, ॲझोस्पिरिलियम, ॲझोटोबॅक्टर. मी मगाशी जे बोललो तुम्हाला की 1 ग्रॅम सॉईलमध्ये करोडो प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. तर हे जे सूक्ष्मजीव आहेत ते आपल्या डोळ्यांना दिसत जरी नसतील त्यांचं काम अविरतपणे चालू असतं. आता विश्वभारती विद्यापीठ जे भारतामधलं एक विद्यापीठ आहे, त्यांनी एक असा जीवाणू शोधलाय की जो पिकांची वाढ अजून जोमाने करण्यासाठी मदत करतो आणि त्याचं नाव त्यांनी पॅन्टवा टागोरी, हे डॉक्टर रवींद्रनाथ टागोर यांच्या आडनावावरून त्या सूक्ष्मजीवाचं त्यांनी जे शेवटचं नाव आहे ते दिलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप रिसर्च पुढे चाललेला आहे आणि खूप चांगल्या गोष्टी आपले शास्त्रज्ञ जे आहेत ते शोधून काढत आहेत. तसंच जे फॉस्फेट विद्रावक सूक्ष्मजीव म्हणजे फॉस्फेट जे आहे ते सॉलिड फॉर्ममध्ये असतं, तर त्याचं विघटन करून ते मुळांपाशी पोहोचवण्यासाठी फॉस्फेट विद्रावक सूक्ष्मजीव बॅसिलस असेल, सुडोमोनास असेल किंवा ॲस्परगिलस असेल, मायक्रोरायझल बुरशी असेल जी मायक्रोरायझल आणि एंडोमायक्रोरायझा अशा 2 टाईपच्या वेगवेगळ्या पद्धतीने पांढऱ्या मुळांच्या विकासासाठी काम करतात. तसंच PGPR म्हणजे आता तुमच्या मनात निश्चित प्रश्न आला असेल की नक्की हे तुम्ही सांगताय की माती चांगली होते किंवा जे आहेत पिकं ही बळी पडत नाही, मग ते कसं काम करतात? तर PGPR म्हणजे प्लांट ग्रोथ प्रमोटिंग रायझोबॅक्टेरिया. तर हे मुळात त्या निसर्गामध्ये अवेलेबल असतात, पण काळाच्या ओघात जे काही आपण केले त्याच्यामुळे ते नामशेष झालेले असतात किंवा त्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. तर हे वाढवण्यासाठी आपण जे आहे अशा पद्धतीचे जर बॅसिलस सबटिलिस जे आमचं प्रॉडक्ट आहे मिलॅस्टिन, सगळ्यात द्राक्षाच्या शेतकऱ्यांना माहीत असेल, तर हे आम्ही फक्त भारतातच नाही तर परदेशात सुद्धा शेतकरी वापरतात. आणि म्हणजे मला अभिमान वाटतो की बायर सारखी कंपनी जी आहे ती कॅनबायोसिसकडून हे जे बॅसिलस सबटिलिस प्रॉडक्ट आहे हे बनवून घेते आणि रॅप्सोडी या नावाने ते मार्केटमध्ये विकतात. तसंच विघटक जे सूक्ष्मजीव आहेत तर त्याच्यामध्ये बॅसिलस लिचिनिफॉर्मस आणि सुडोमोनस हे वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत. आणि बायो कंट्रोल एजंट्स, त्याच्यामध्ये आमच्याकडे एक ब्रिकबॉस नावाचं एक जैविक कीटकनाशक आहे. तर ते काय करतं, त्याच्यामध्ये बेनिफिशियल फंगस आहे म्हणजे फायदेशीर बुरशी.
आता कुठल्याही जीवाचा प्रमुख हे काय मल्टिप्लिकेशन, वाढणे. तर जेव्हा बायोरिदम प्रमाणे आपण त्याचा वापर करतो, पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा शेती केली जायची तेव्हा पंचांग पाहून केली जायची बऱ्याचदा. तर त्याच्यामध्ये ते सांगायचे कुठलं ग्रह, नक्षत्र, अमावस्या, पौर्णिमा. आता आपण बऱ्यापैकी असं वाटतं लोकांना की हे काहीतरी थोतांड असेल किंवा हे नसेल असं काही खरं. पण जेव्हा आपण त्याचा बायोरिदम बघतो, जेव्हा बाहेरच्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावर स्टडी केला आणि सांगितलं की अमावस्येच्या वेळेला प्रजनन कालावधी जो असतो तो त्या कीटकांचा असतो आणि पौर्णिमेच्या वेळेला ज्या रस शोषक किडी असतात त्यांचं प्रजनन कालावधी असतो. मग आता आपल्याला काय सवय असते, तहान लागल्यावर विहीर खोदायला जा, बरोबर ना. आणि मग याच्यात काय होतं की मग आपल्याला जेव्हा डोळ्यांना दिसतं की या पर्टिक्युलर माझ्या बागेमध्ये काहीतरी मिलीबग आलाय काय, मग आपली धावपळ सुरू होते. मग आपण दुकानदाराकडे जातो आणि जेव्हा आपल्या डोळ्यांना दिसतं तेव्हा त्याची ऑलरेडी इंटेन्सिटी वाढलेली असते. ते आपल्या डोळ्यांना दिसतं याचा अर्थ त्याचा प्रादुर्भाव खूप झालेला आहे, परंतु आपल्याला ते लक्षात येत नाही. म्हणून आपण प्रोएक्टिव्ह अप्रोच घेणं गरजेचं आहे, म्हणजे वेळे अगोदर त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि या बायोरिदम प्रमाणे जर आपण गेलो, आपण जर ते वापरलं तर आपल्याला कुठल्याही म्हणजे कीटक जे आहेत ते तिथे येणार नाहीत. पण हे आपण समजून घेऊन काम करणं गरजेचं आहे. आता नायट्रोजन चक्र, नायट्रोजन कसा म्हणजे जो वातावरणात आहे असं आपण म्हणतो, तो कसा पिकांना उपलब्ध होतो तर ते आपण थोडक्यात बघूया. तर नायट्रोजन चक्र हा पर्यावरणातील नायट्रोजनचा सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये फिरणारा प्रवाह आहे. तर काय होतं, आता जेव्हा नायट्रोजन जो आहे तो अनअवेलेबल फॉर्ममध्ये असतो, त्याला आपल्याला अवेलेबल फॉर्ममध्ये आणून देणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं तर फॉर एक्झाम्पल आपल्याला जर गहू दिले कोणी किंवा तांदूळ दिले, ते म्हणाले खा, आपण खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. का खाऊ शकत नाही? कारण त्याचं म्हणजे ज्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये जर नसेल तर त्याचा उपयोग काहीच नाही आपल्याला. तसं हे आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट देतो, आता नुसतं युरियाची पोती आपण ओतली आणि त्याच्यामध्ये जर नायट्रोजन फिक्स करणारा बॅक्टेरिया नसेल तर ते युरियाचं काय होईल आणि मातीचं काय होईल आणि आपल्या पैशाचं काय होईल? ते कन्व्हर्जन जे आहे त्याचं आपल्याला जे आहे ते मातीतून अमोनिया, मग नायट्रिकीकरण, मग नायट्राईट, नायट्रेट या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ते जातं आणि मग नंतर कार्बन डायऑक्साईड तयार होऊन त्याचं उत्सर्जन होतं. अशा पद्धतीने कार्बन जे आहे याचं काम जे आहे ते अविरतपणे चालू असतं आणि नायट्रोजन जो आहे तो आपल्याला मिळतो. असंच फॉस्फेट आणि पोटॅश याचं सुद्धा आहे. आता जीवाणूंचं महत्व, ही स्लाइड खूप महत्वाची आहे. थोडी तुम्ही बघा, तुम्हाला काय कोरिलेशन कळतंय का मला सांगा. माती, कुठलंही पीक किंवा झाड आणि मनुष्य याचा परस्पर संबंध आहे. कसं काय? आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिफिशियन्सी होतात, बरोबर. कोण सांगतं विटॅमिन हे नाही, डी नाही, सी नाही, अमुक नाही. पण आपण खरंच जर बघितलं, आपल्या मातीमध्येच जर ते अन्नद्रव्य नसतील तर झाडाला कुठून मिळणार? आणि झाडाकडे काय नसेल, पिकांमध्ये काय नसेल, ते आपल्याला कुठून काय मिळणार? तर जीवाणू जे आहे ते पिकांना आवश्यक अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात आणि पीक हे अन्नद्रव्यांचं अधिग्रहण करून त्याच्याद्वारे फळं तयार करतात किंवा जे काय उत्पादन आहे ते म्हणजे कुठल्याही फॉर्ममध्ये ते तयार करतात आणि ते आपल्यापर्यंत येतं. तर आता एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांच्या सर्वेमध्ये असं कळलेलं आहे की जवळपास 2 बिलियन लोक जगामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटच्या डिफिशियन्सीमुळे त्रस्त आहेत. म्हणजे फक्त भारत नाही, जगामध्ये. म्हणजे जे काही आपल्याला पोषक अन्नद्रव्य पाहिजे ते आपल्याला मिळत नाहीयेत. म्हणजे फिरून आपण कुठं आलो, परत मातीवर आलो, आपण परत जमिनीवर आणला आपल्याला. तर हे काय कशामुळं झालंय? हे तर परस्पर संबंध आहे ना. कारण आपण जे खाणार आहे ते जर त्याच्यामध्ये काही न्यूट्रिशनल व्हॅल्यूज नसेल तर मग आपण खाण्यात काय मजा नाही ना. आणि मातीमध्येच काय नसेल तर ते झाडामध्ये कुठून येणार? त्यामुळे आपण हे बघणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्याला जे तुम्ही आता खाली बघताय मातीचा खालचा थर जो आहे याच्यामध्ये बघा चांगले चांगले व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत युट्यूबवर. जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला कळेल कशा पद्धतीने ते काम करतात. ते त्यांचं कंटिन्यू काम सुरू असतं की जे वेगवेगळ्या पद्धतीचे न्यूट्रिएंट तयार करून सप्लाय करतात झाडांना आणि त्याचं अधिग्रहण करतात आणि जे आपल्याला मिळतं. त्यामुळे हे एवढं सोपं नाही. म्हणजे आपल्याला जरी दिसायला एकदम फ्रेश काहीतरी दिसलं, एखादा फळ म्हणा, त्याच्यात ते न्यूट्रिशनल गुणधर्म असतीलच असं नाहीये.
आता नाशिकचं बघू आपण. नाशिकचं जे नाव आहे ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे, बरोबर. कशामुळे पोहोचलंय? द्राक्ष एक्सपोर्ट करतो. आज तुमच्यामधले बरेचसे शेतकरी युरोपला पण गेले असतील किंवा तुम्ही बघितलं असेल तिथल्या द्राक्षाची क्वालिटी, आपल्या द्राक्षाची क्वालिटी, किंवा तिथं जे लोकांचा जो दृष्टिकोन आहे आपल्याला माहित नाही. म्हणजे आपल्याला वाटतं आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड द्राक्ष. तिथं कसं आहे, कारण तिथं सगळ्या देशांमधून वेगवेगळ्या पद्धतीचे द्राक्ष येतात. आपल्याला माहित नाही, चांगले असू शकतात. पण मध्यंतरी साधारण 2006च्या आसपास कंटेनर काही रिजेक्ट होऊन परत आले होते. बरीचशी नामुष्की, शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं होतं. तर आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की नाशिकचं महत्त्व काय. 55% भारतातले टोटल जे एक्सपोर्ट होतात ग्रेप ते नाशिकमधून होतात. ते नाशिकचं त्याच्यामध्ये जे योगदान आहे ते एकदम वेगळं आहे. आणि टोटल महाराष्ट्राच्या ग्रेप प्रोडक्शनमध्ये 75% जे आहे ते नाशिकमध्ये, उर्वरित सांगली आणि इतर भागांमधून. आता हे आकडे दरवर्षी थोडेफार चेंज होतात, असं काही नाही की हाच आकडा फिक्स आहे. तर द्राक्षाची लागवड जवळपास 58,000 हेक्टरवर आहे. कांदा आहे आपल्याकडं द्राक्षानंतर. तर मातीचा जो प्रकार आहे इथं ते लाल माती, काळी माती, लेटराईट काळी माती, तांबट तपकिरी माती, अशा वेगवेगळ्या माती आपल्याला नाशिकच्या प्रदेशात बघायला मिळतात. तर उन्हाळ्यामध्ये जे तापमान असतं ते साधारण 25 डिग्री ते 40 डिग्री. मागच्या वर्षी मला वाटतं त्याचा उच्चांक पण गाठलेला आहे. पूर्वी फक्त जळगाव त्याच्यासाठी बदनाम होतं की जळगावमध्ये खूपच टेम्परेचर असतं. आता नाशिक पण त्याला अपवाद राहिलेलं नाही. पुण्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे. आणि सगळ्यात म्हणजे आता दिल्लीमध्ये मी मागच्या आठवड्यामध्ये होतो. तुम्हाला खोटं वाटेल, समोरचा माणूस कोण आहे दिसत नव्हतं, एवढं प्रदूषण होतं. सगळे लोक मास्क लावून होते. आता करोनानंतर मास्कचं आपल्याला तसं काय बघितलं नाही. तिथं गेलो, मी घाबरलो, म्हटलं नवीन काय आलं इथं. ही परिस्थिती होती. जेव्हा ICAR कॅम्पसमध्ये आम्ही गेलो तिथं सगळी झाडं, तिथं थोडंसं जरा बरं वाटलं. पण ही परिस्थिती आहे. म्हणजे दिल्लीमध्ये आज काय परिस्थिती आली आहे. हॉटेलमध्ये लाईट गेल्यानंतर आता AC तिथं काही म्हणजे रूम खिडकी नाही, काही नाही. तर मी फोन केला, म्हटलं अरे बाबा लाईट कधी येणार आहे. तर म्हटलं सर जनरेटर लावायला बंदी आहे गव्हर्नमेंटची, एवढं प्रदूषण आहे. म्हटलं ते ठीक आहे, मग काय आता आम्ही खिडकी कुठून उघडायची, खिडकीच नाही इथं. तर थोडक्यात मला काय सांगायचं, दिल्लीसारखं हळूहळू प्रत्येक एरियात होणार आहे. ऑड इव्हन गाड्या चालवा, हे करा. तुम्ही इमॅजिन करा की आपण जे काय करतोय, मी म्हणत नाही त्याला फक्त शेतकरी जबाबदार नाही, याला बरेचसे इंडस्ट्रियलायझेशन आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. शेतकऱ्याच्या माथ्यावर म्हणजे ते खापर फोडून उपयोग नाही आहे सगळ्या गोष्टींचा. त्याला बऱ्याचशा पॉलिसी मेकिंग डिसिजन्स आहेत. पण सांगायचं आहे मला की आपण कुठल्या एरियात चाललोय. मला वाटतं 2 दिवसापूर्वी एक कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की पंजाबमध्ये कॅन्सरची ट्रेन जाते. सत्य येते. आज आपण जे वापर करतोय, उद्या असं व्हायला नको पुणे, नाशिक किंवा इतर काही जी शहरं आहेत याच्यामध्ये असं काहीतरी चित्र बघायला मिळालं की घरोघरी काही पेशंट आहेत. याला परत युटर्न नाहीये. याला आपल्याला ते भोगणंच गरजेचं आहे. म्हणून आता आपण त्याच्यामध्ये अलर्ट होणं गरजेचं आहे. आत्ता आपण सावध होणं गरजेचं आहे की आपण जो वापर करतोय त्याचा समतोल वापर करणं गरजेचं आहे. असं कुठेही आमचं म्हणणं नाहीये किंवा कुणाचंही नसावं की फक्त एकच अमुक एक गोष्ट वापरा आणि हे करा. त्याच्यामुळे समतोल वापर आपण करणं गरजेचं आहे. एकात्मिक पोषण व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण देणं गरजेचं आहे. पण खऱ्या अर्थाने द्राक्षाला आणि द्राक्षाच्या माध्यमातून नाशिकला जर आपल्याला वेगळ्या उंचीवर न्यायचं असेल तर आपल्याला हे निश्चितपणे बघणं गरजेचं आहे की आपण माती कशा पद्धतीचे मेंटेन ठेवतोय. आता व्हायटरमोन म्हणून आमचं एक पेटंटेड प्रॉडक्ट आहे की ज्याच्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू असून प्लस ते काय करतं तर झाडांवर थोडक्यात फॅक्टरीज तयार करतं वेगवेगळ्या मेटाबोलाइट्स, विटॅमिन आणि हार्मोन्सचे, आणि ज्याचा सप्लाय जो आहे तो आपल्या द्राक्षवेलीला होतो. आणि ताबा आणि व्हायटरमोन हे 2 जे प्रॉडक्ट आहेत, ताबा अँटीस्ट्रेस आणि व्हायटरमोन, तर याचा अनुभव रोज द्राक्ष शेतकरी घेत आहेत आणि चांगला अनुभव त्यांचा आहे. तुम्ही त्याचा फीडबॅक आमच्या स्टॉलला तुम्ही भेट द्या, तुम्ही बघा कशा पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय. तर द्राक्ष व्यवस्थापनामध्ये पूर्वी असं व्हायचं की समजा एखादं जीवाणुयुक्त प्रॉडक्ट किंवा बायोलॉजिकलचं नाव घेतलं की असं वाटायचं की नाही काय खरंय खोटे माहीत नाही आपल्याला कशा पद्धतीचे प्रॉडक्ट आहेत काय. पण आता जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक स्टेजला चांगल्या पद्धतीने बायोलॉजिकल जे आहे
हे काम करतात आणि येणारा काळ जो आहे हा बायोलॉजिकलचा आहे. येणारा काळ जो आहे या उत्पादनांचा आहे. ही शेती जी आपल्याला वेगळ्या दिशेला आपण घेऊन जायचंय आणि त्यासाठी डिटेल तुम्हाला जर याच्यामधले काही प्रश्न असतील तर आमच्याकडे द्राक्ष तज्ज्ञ ज्यांचा 10, 15, 20 वर्षातला अनुभव आहेत असे लोक आमच्याकडे इथे उपलब्ध आहेत. सिनियर ॲग्रोनॉमिस्ट. तुमच्या कुठल्याही समस्या असतील त्या तुम्ही विचारा. आमची इथं सेल्स टीम जी आहे नाशिकमध्ये प्रदीप पानसरे यांच्या माध्यमातून पूर्ण टीम इथं आहे. तर कुठली समस्या तुम्हाला असेल तुम्ही त्यांना विचारा. जे शेतकरी वापरतायत त्यांच्याकडे तुम्ही जाऊन बघा आणि तुमचा अनुभव घ्या. तसंच आता सुडो आणि मिलॅस्टिनचा जर आपण बघितलं तर जेव्हा पाऊस होतो मला वाटतं 4-5 वर्ष याही वर्षी प्रचंड पाऊस झालाय तर जिथं जिथं सुडो मिलॅस्टिन वापरलं गेलेलं आहे अगदी काही ठिकाणी सगळी माती वाहून गेली तरी त्या द्राक्षवेलीला काही झालं नाही किंवा ती द्राक्षवेल तशीच राहिली. तर काय होतं याच्यामध्ये जे सूक्ष्मजीव आहेत ते अविरतपणे काम त्यांचं सुरू ठेवतात आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्या द्राक्ष बागेला होतो. तर थोडक्यात शेवटला मला एवढं सांगायचं की तुम्ही 3D डोस जो आहे शुभारंभ डोस म्हणजे सेंद्रिय कर्ब आणि मातीच्या सुपीकतेमध्ये वाढ करण्यासाठी TB3 म्हणजे 3 जीवाणूंचा संचय, त्याच्यानंतर ताबाजी जे मी झिंक बद्दल सांगितलं तुम्हाला झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, मायक्रोझूट्स आणि CM33 याचा वापर तुम्ही जर बेसल डोसच्या वेळेला केला तर निश्चितपणे आपली माती जी आहे ही चांगल्या पद्धतीची आपल्याला होऊ शकते. तसंच ग्रीन डोस जो आहे जे न्यूट्रिशनल बद्दल मी तुम्हाला सांगितलं की जे सूक्ष्मजीव जे आहे कशा पद्धतीने नायट्रोजन फिक्सेशन फॉस्फेट सोल्युबलायझेशन हे करतात तर ते जो आहे तो ग्रीन डोस आहे. आणि शेवटला रेड डोस तर ज्याच्यामध्ये बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे आपल्याला ते आवडणार नाही की आपल्या द्राक्षामुळं कुणाला तरी काही आजार झाला तर तो रेसिड्यू जर फ्री आपल्याला द्राक्ष तयार करायचे असतील तर आपल्याला निश्चितपणे बायोलॉजिकलचा वापर करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपणही द्राक्ष खाऊ शकतो आणि आपण आपल्या ओळखीच्या लोकांना पण देऊ शकतो आणि आपल्याला कुठेही मनामध्ये गिल्टी भाव येणार नाही की आपण जे याच्यामध्ये खूप जास्त आपण म्हणजे केमिकल्स वापरलेले आहेत. तर मला वाटतं की या नोटवर मी थांबतो. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि तुम्ही सर्वांनी एवढ्या शांततेत हे संभाषण जे आपलं झालं ते ऐकलं त्याबद्दल कॅन बायोसिस तर्फे मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि कृषीथॉनच्या संचालकांचे आणि ऑर्गनायझरचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद.